अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क आहेत. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी व केस गळतीवरही अळीव हे रामबाण उपाय आहेत. या अळीवामध्ये जे बी कॉम्प्लेक्स असतं त्यामुळे केस गळती थांबून केसांची वाढ छान होते. याच अळीवाची आज आपण पारंपरिक पद्धतीने गूळ घालून तयार केलेली खीर कशी करायची हे पाहणार आहोत. त्यामध्ये आपण जरी गूळ घातला असेल तरी खीर अजिबात फाटली जात नाही. याची साधी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. काही ठिकाणी याला अळीव असे म्हणतात तर काही ठिकाणी हलीमही म्हटले जातं. काही ठिकाणी हळीव हा शब्दही यासाठी वापरला जातो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला. सर्वात आधी पॅनमध्ये मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये मी इथे 2 चमचे अळीव भाजून घेत आहे. गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे. अळीव भाजत असताना करपून द्यायचे नाहीत आणि व्यवस्थित लो फ्लेमवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे आपल्याला लोच ठेवायची आहे. गॅस अजिबात वाढवू नका. आता आपण पाहूया अळीवामध्ये काय काय जीवनसत्व आहेत आणि त्याचा आपल्या शरीराला काय काय फायदा होतो. तर अळीवामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर असतं, त्यामुळे हाडं आणि सांधे मजबूत होतात. तसेच लोहसुद्धा जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्यास अळीव छान मदत करतं. महिलांच्या प्रसूतीनंतर तर शरीराची झीज भरून काढण्यासाठी अळीव खाणे गरजेचे असते. यामध्ये फायबरही जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे पचन सुधारतं. अळीवामध्ये अँटीऑक्सिडंट ही आहेत, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तसेच त्वचा आणि केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. हे अळीव तुम्हाला किराणा मालाच्या कोणत्याही दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. आणि ही अळीवाची जी खीर आहे किंवा अळीवाचे जे काही पदार्थ असतात ते हिवाळ्यामध्ये तर कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा तरी खाल्ले गेले पाहिजेत. याची आपल्या शरीराला खूप गरज आहे. हे अळीव जे आहेत ते मी पॅनमध्ये छान चटचट उडेपर्यंत बारीक गॅसवरती भाजून घेऊन एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता या वाटीमध्ये दूध घालायचं आहे. एक अर्धी वाटी दूध मी इथे घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दुधामध्ये हे अळीव जे आहेत ते कमीत कमी 15-20 मिनिट भिजवून द्यायचे आहेत. भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता 15-20 मिनिटं मी भिजत ठेवलं होतं. त्यानंतर हे दुप्पट असे फुगलेले आहेत अळीव. आता आपण याची खीर बनवून घेऊया. इथे मी अर्धा लिटर दूध एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवलेलं होतं. त्याला छान उकळी येऊन दिलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आपण भिजवत ठेवलेले जे अळीव होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. अळीव तुम्ही खीर बनवताना नेहमी भाजून घ्या तुपामध्ये. त्याने एक फायदा काय होतो की अळीवची खीर पिताना गिळगिळीत अशी ही खीर लागत नाही. जर तुम्ही तुपामध्ये अळीव भाजले नाहीत तर खीर पिताना ती अशी थोडी गिळगिळीत लागते. त्यामुळे सर्वप्रथम आधी अळीव तुम्ही पॅनमध्ये तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्या आणि त्यानंतर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत घातले तरी चालतील. तुपाचाही छान फ्लेवर याला येतो, त्यासाठी तुपामध्ये आपण सर्वप्रथम अळीव असे भाजून घेतलेले आहेत आणि पारंपरिक चवीची अशी खीर तयार होते. आता 5 मिनिट लो फ्लेमवरती हे अळीव जे आहेत ते शिजून द्यायचे आहेत. चमच्याने व्यवस्थित मिक्स करत करत हे अळीव शिजवायचे आहेत, नाहीतर पातेल्यातल्या दुधाला उकळी येते आणि खीर सगळी वाया जाईल. त्यासाठी लो फ्लेमवरती 5 मिनिट ही खीर अशीच उकळून द्यायची आहे. आता 5 मिनिटांनंतर मी यामध्ये एक थोडंसं जायफळ असं किसून घालत आहे. जायफळही थंडीच्या दिवसामध्ये खाल्लं गेलं पाहिजे, कारण जायफळ हे उष्ण असतं आणि थंडीमध्ये शरीराला छान आवश्यक असे घटक त्यातून मिळतात. आणि गुळाचा कोणताही पदार्थ असला की त्यामध्ये जायफळ घातलं की ते आणखीन छान स्वादिष्ट होतं. थोडीशी वेलची पावडरही मी इथे घातलेली आहे आणि 2 मिनिटं छान उकळून दिलेलं आहे. 2 मिनिटांनंतर गॅस बंद करून घेऊया. तुम्ही बघू शकता खीर आपली व्यवस्थित तयार आहे. आता यामध्ये गूळ घालायचा आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅसवरून हे पातेलं असं खाली काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यातले 2 मिनिटं वाफ जाऊन द्यायची आहे. लगेच गूळ घालायची, यामध्ये गडबड करायची नाही, नाहीतर दूध खराब होण्याची शक्यता असते. 2 मिनिट मी याची वाफ छान जाऊन दिलेली आहे. चमच्याने हलवून ह्याची वाफ काढून घेतलेली आहे. आता मी इथे 3 ते 4 चमचे गूळ घालत आहे. इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. साधा गूळ घेतला तरीही चालेल, पण सेंद्रिय गूळ जास्त हेल्दी असतो, त्यासाठी मी या खिरीसाठी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही अजून गूळ घेतला तरीही चालेल. मी इथे 3 चमचे गूळ घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. खीर गरम असते, त्यामुळे आपण वरून घातलेला जो गूळ आहे तो गूळ पटकन यामध्ये 2 मिनिटातच विरघळला जातो.
व्यवस्थित मिक्स करून घेऊया, चमच्याने हलवून घेऊया म्हणजे गूळ पटकन विरघळला जाईल. तयार आहे आपली ही अळीवाची गरमागरम पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने केलेली खीर. गरम गरम सर्व करा. सर्व करताना तुम्ही यावरती ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालतील. बाळंतिणीसाठी तर ही खीर खूप पौष्टिक आहे. शरीरातली सर्व झीज भरून काढणारी ही खीर आहे. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी तुम्ही करून नक्की घ्या. तुमच्या शरीराला याचा भरपूर असा फायदा होईल. तर ही होती पौष्टिक, मौसूत आणि अगदी घरी सहज बनणारी अळीवाची खीर. घरातल्या सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट. जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करून ठेवा. तसेच चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या प्रियजनांचीही काळजी घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.